पहिल्याच मुसळधार पावसात पुणे शहरातील रस्ते, चौक, नाले आणि ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याच्या आरोपावरून शिवसेनेने आज पुणे महानगरपालिकेवर आक्रमक हल्लाबोल आंदोलन छेडले. शेकडो शिवसैनिकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. काही संतप्त शिवसैनिक थेट प्रवेशद्वारावर चढले, तर काहींनी महापालिकेत शिरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करा, नाहीतर पुणेकरांना होड्या वाटा आणि पुणेकरांना पावसात बुडवणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना प्रमोद भानगिरे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की हजारो कोटींच्या निविदा आणि जाहिराती करण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालेली नाहीत. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात संपूर्ण पुणे शहर पाण्यात बुडाले. रस्ते, चौक आणि वस्त्या जलमय झाल्या असून सामान्य पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र दिसून आले. पावसाळ्यापूर्व तयारीवर खर्च झालेला निधी नेमका गेला कुठे, असा सवाल करत शिवसैनिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान शिवसेनेने अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवत महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक होड्या भेट दिल्या. तसेच मुळामुठा नदीतील वाढत्या जलपर्णीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी काही शिवसैनिकांनी अंगावर जलपर्णी घेत "मी पुण्यातली जलपर्णी, मला कधी काढणार" अशा घोषणा दिल्या. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिक आणि माध्यमांचे विशेष लक्ष वेधले गेले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमर घुले, माजी नगरसेविका सोनाली लांडगे तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यापूर्व कामांमधील कथित हलगर्जीपणाविरोधात यापुढेही अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.